नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. आज आपण जाणून घेणार आहोत धनु राशी सप्टेंबर 2026 राशी भविष्य. आरोग्य, शिक्षण, प्रेम जीवन, मॅरेज जीवन, भाग्य, करिअर आणि बिझनेस या संपूर्ण महिन्यात तुमच्यासाठी नेमकं काय घडणार आहे ते ग्रहस्थितीच्या आधारावर एक एक करून समजून घेऊया. सगळ्यात आधी पाहूया सप्टेंबर महिन्यातील ग्रहस्थिती. धनुराशीचा स्वामी गुरु या काळात गुरु उच्च स्थितीत अष्टम भावात आहे. मंगळ सप्तम भावात आहे. शनी चतुर्थ भावात असल्यामुळे धनुराशीवर शनीची दह्या सुरू आहे. राहू तृतीय भावात आहे. शुक्र दशम भावात आहे आणि सूर्य, बुध आणि केतू नवम भावाशी संबंधित ग्रहस्थिती तयार करत आहे. आता प्रश्न असा आहे, या ग्रहस्थितीचा तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? सगळ्यात आधी पाहूया आरोग्य. धनुराशीच्या मंडळींनो, आरोग्याच्या बाबतीत महिन्याची सुरुवात एकंदरीत चांगली दिसत आहे. प्रथम भावाचा स्वामी गुरु उच्च स्थितीत असल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती आणि रिकव्हरी क्षमता साथ देणारी आहे. पण 19 सप्टेंबर ही तारीख विशेष लक्षात ठेवा, कारण 19 सप्टेंबर नंतर मंगळ अष्टम भावात जाणार आहे आणि त्याची स्थिती कमकुवत होणार आहे. त्यामुळे विशेषतः पोटाशी संबंधित आरोग्यावर लक्ष द्यावं लागेल. ॲसिडिटी, अपचन, फूड पॉयझनिंग, पोटाचे इन्फेक्शन, ॲलर्जी किंवा घशाशी संबंधित इन्फेक्शन अशा किरकोळ समस्या जाणवू शकतात. म्हणून 19 सप्टेंबर नंतर खाण्यापिण्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नका. पण घाबरण्याची अजिबात गरज नाही. फक्त शरीराचे संकेत दुर्लक्षित करू नका. शिक्षण. आता बोलूया धनुराशीच्या विद्यार्थ्यांबद्दल. सप्टेंबर महिना शिक्षणाच्या दृष्टीने एकंदरीत चांगला आहे. पंचम भाव हा शिक्षणाचा भाव आहे आणि 3 सप्टेंबरपासून शुक्राची शुभदृष्टी पंचम भावावर पडणार आहे. त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता चांगली राहू शकते. बुधाची साथ मिळत असल्यामुळे बुद्धी, कॉन्सन्ट्रेशन आणि लर्निंग ॲबिलिटी यांना चांगली संधी मिळू शकते. आणि एक महत्त्वाची गोष्ट, शनी राहूची पंचम भावावर प्रतिकूल दृष्टी नाही, म्हणून एकाच दिशेने सातत्याने मेहनत केली तर चांगले परिणाम मिळू शकतात. पण 19 सप्टेंबर नंतर मोठा शैक्षणिक निर्णय घाईघाईने घेऊ नका. कोर्स बदलायचा असेल, नवीन ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा शिक्षणाची दिशा बदलायची असेल किंवा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर आधी पूर्ण विचार करा. अभ्यासाला ग्रहांची साथ आहे, फक्त निर्णय घेताना मन स्थिर ठेवा. प्रेमजीवन. आता येऊया सगळ्यात आवडत्या विषयांकडे, प्रेमजीवन. धनुराशीच्या मंडळींनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पंचम भाव हा प्रेमाचा भाव आहे आणि पंचमेश आहे मंगळ. म्हणून या महिन्यात प्रेमजीवनात सर्वात मोठी परीक्षा कशाची असेल ती असेल तुमच्या रागाची. तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर ती लगेच बोलून दाखवण्याची शक्यता आहे. शब्द कठोर होऊ शकतात आणि छोटासा विषय मोठ्या वादात बदलू शकतो. धनु ही फायर साईन आहे. तुम्ही मनातलं स्पष्ट बोलता, पण या महिन्यात प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देणे आवश्यक नसते, कारण समोरची व्यक्ती ही तितकीच डॉमिनंट होऊ शकते. तुम्ही म्हणाल मी का मागे हटू, तर समोरची व्यक्ती म्हणेल मी पण का मागे हटू, आणि तिथूनच समस्या सुरू होते. म्हणून राग कमी करा, संवाद वाढवा. विशेषतः 19 सप्टेंबर नंतर घाईची प्रतिक्रिया टाळा, कारण कधी कधी नातं तुटत नाही, फक्त 2 चुकीच्या शब्दांमुळे 2 मनं दूर जातात. आता मॅरेज जीवन. प्रेमजीवनात सावधगिरी असली तरी मॅरेज जीवनाचा भाग खूपच सकारात्मक दिसत आहे. सप्तम भावाचा स्वामी बुध शुभस्थितीत आहे आणि 7 सप्टेंबर नंतर बुध दशम भावात प्रवेश करणार आहे. यामुळे जोडीदाराला अचिव्हमेंट, कामात प्रोग्रेस, प्रमोशन किंवा आर्थिक फायदा असे शुभ परिणाम मिळू शकतात. पती पत्नी मिळून एखादा मोठा प्लॅन करू शकता. एखादी सहल, फॅमिली प्लॅनिंग किंवा भविष्यासंबंधी एखादा महत्त्वाचा निर्णय या काळात घेता येऊ शकतो. म्हणून धनुराशीसाठी मॅरेज जीवनाचा भाग सप्टेंबरमध्ये मजबूत आणि समाधानकारक राहण्याचे संकेत आहेत. भाग्य सर्वात महत्त्वाचा भाग. आता येतो या संपूर्ण राशी भविष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, भाग्य. 9वा भाव हा भाग्याचा भाव आहे आणि भाग्याचा स्वामी सूर्य भाग्यस्थानातील संबंधित
शुभ स्थितीत आहे. यामुळे धनुराशीसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरतो. 17 सप्टेंबरपर्यंतचा काळ विशेष उपयोग करून घेण्यासारखा आहे. कारण भाग्य साथ देत असेल तर अडकलेली कामं पुढं सरकतात. योग्य संधी मिळू शकते, योग्य व्यक्ती भेटू शकते, इन्व्हेस्टमेंटचा विचार पुढे जाऊ शकतो. खरेदी विक्रीचे निर्णय अनुकूल होऊ शकतात. शुभ किंवा मांगलिक कार्य सुलभपणे पार पडू शकतं. म्हणून ज्या कामाचा तुम्ही अनेक दिवसापासून विचार करत आहात त्यासाठी एक पाऊल पुढे टाका. कारण भाग्य दार उघडतं तेव्हा दाराकडे बघतच बसायचं नसतं, त्या दारातून आत जायचं असतं. आणि म्हणूनच 17 सप्टेंबरपूर्वी ही संधी हातातून जाऊ देऊ नका. हा सप्टेंबरचा धनुराशीसाठी सगळ्यात मोठा संदेश आहे. करिअर, आता बोलूया करिअरबद्दल. दशमभाव हा करिअरचा भाव आहे आणि दशमेश आहे बुध. 7 सप्टेंबर नंतर बुध दशम भावात येणार आहे. ही स्थिती करिअरसाठी खूप महत्त्वाची आहे. बुध म्हणजे कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन, पब्लिक डीलिंग, कन्सल्टिंग, क्लायंट हँडलिंग, कॉम्प्युटर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना विशेष फायदा मिळू शकतो. तुमच्या बोलण्यातला प्रभाव, तुमचं प्रेझेंटेशन, लोकांशी संवाद साधण्याची क्षमता आणि प्रोफेशनल नेटवर्किंग याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. नोकरी नाही आहे तर जॉब सर्च वाढवा. प्रमोशनची वाट पाहत असाल तर तुमचं काम योग्य लोकांपर्यंत पोहोचा. ट्रान्सफर किंवा जॉब चेंजचा विचार आहे तर हा काळ तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, भाग्याची साथ आणि करिअरची ताकद हे कॉम्बिनेशन धनुराशीसाठी सप्टेंबरला विशेष बनवत आहे. म्हणून या महिन्यात स्वतःला कमी समजू नका. ग्रहस्थितीचा संदेश स्पष्ट आहे, आता पुढे जाण्याची वेळ आहे. बिझनेस, व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे. बुधाचा संबंध कम्युनिकेशन आणि बिझनेस डिलिंगशी आहे. सप्तम भाव, दशम भाव आणि बुधाची ताकद या सगळ्यामुळे नवीन क्लायंट्स मिळू शकतील. पब्लिक डीलिंग वाढू शकेल, नवीन कामं मिळतील, फायनान्शियल प्रॉफिट होऊ शकतो. बिझनेस एक्सपान्शनचा विचार पुढे नेता येऊ शकतो. विशेषतः 7 सप्टेंबर नंतरचा काळ बिझनेस ग्रोथसाठी उपयोगी आहे. फक्त 19 सप्टेंबर नंतर मोठे निर्णय घेताना पूर्ण माहिती घ्या, विचार करा आणि मगच पुढे जा. तर मंडळी, धनुराशीचा सप्टेंबर 2026 एकंदरीत पाहिला तर हा महिना संधीचा आहे. भाग्याची साथ आहे, करिअरमध्ये प्रोग्रेस आहे. नोकरीच्या शोधात असाल तर प्रयत्न वाढवण्याची वेळ आहे. बिझनेसमध्ये ग्रोथचे संकेत आहेत. मॅरेज जीवन चांगलं आहे. शिक्षणासाठी पण काळ अनुकूल आहे. फक्त प्रेमात रागावर नियंत्रण ठेवा. आणि 19 सप्टेंबर नंतर आरोग्य आणि मोठे निर्णय याबाबत सावध राहा. पण या संपूर्ण महिन्याचा एक संदेश कायम लक्षात ठेवा, 17 सप्टेंबरपर्यंत भाग्य तुमच्या बाजूनं आहे. म्हणून भीतीला धरून बसू नका. ज्या कामाची तुम्हाला भीती वाटते त्यासाठी एक पाऊल पुढे टाका. कारण कधी कधी नशीब बदलण्यासाठी ग्रह बदलण्याची गरज नसते, फक्त आपले एक पाऊल बदलण्याची गरज असते. तुम्ही धनुराशीचे असाल तर सप्टेंबरमध्ये तुमचं सर्वात मोठं टार्गेट काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धनुराशीच्या आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अमुक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमुक सोबत जाणून घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या राशी भविष्यात. धन्यवाद.